तर खूप लोकांना पावभाजीची रेसिपी हवी होती, परंतु मला पाणीपुरी जास्त आवडते, त्यामुळं मी तीच रेसिपी पहिल्यांदा शेअर केली होती. तर चला, आज मी तुमच्यासोबत पावभाजीची पण रेसिपी शेअर करते. सर्वात पहिल्यांदा घरामध्ये माझ्याकडे जेवढ्या काही भाज्या होत्या त्या सगळ्या मी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत. आता इथं मटर काय माझ्याकडे नव्हते, त्यामुळं मी काय घेतले नाहीत. तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच घ्या. आणि बाकीचं सांगायचं झालं तर बटाटे, ढबू मिरचू, गाजर, टोमॅटो, फ्लावर असं बरंच काही मी घेतलं होतं. त्याचबरोबर मला एका ठिकाणी टिफिन द्यायचा होता, त्यामुळं मी साहित्य थोडंसं जास्त घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत याच्या अंदाजाने घ्या. सगळ्या भाज्या धुवून झाल्यानंतर मी त्या छोट्या छोट्या आकारामध्ये चिरून घेतलेल्या आहेत. कारण माझ्याकडे काही कुकर नाही, म्हणून मी कढईतच शिजवणार आहे. आणि मी आतापर्यंत कुकर घेतला नाही, याचं कारण म्हणजे मला काही कुकर चालवता येत नाही, त्यामुळं कुकर फुटायची भीती वाटते. भाज्या शिजून होईपर्यंत दुसरीकडे मी 2-3 कांदे कापून घेतले होते. तोपर्यंत भाज्या शिजून झाल्या होत्या, मग त्या बारीक बारीक व्यवस्थित अशा मॅश करून घेतल्या. कढईमध्ये थोडंसं तेल आणि बटर टाकून आपल्याला फोडणी द्यायची तयारी करायची आहे. ते तापल्यानंतर मग त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाका. ते झाल्यानंतर मग आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो कांदा टाकून गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा. एकदा का कांदा भाजला मग त्यामध्ये धनिया पावडर, जिरा पावडर आणि पावभाजी मसाला टाकून घ्यायचा. इथं मी काश्मीरी लाल मिर्च वापरत नाही, कारण कलर येण्यासाठी मी बीट वापरलेला आहे. आणि तिखट होण्यासाठी घरगुती बनवलेलीच थोडीशी चटणी टाकलेली आहे. अगदी अर्धा तासामध्ये पावभाजी बनवून तयार होते. आणि पावभाजी इतकी टेस्टी झाली होती ना, खरंच. आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.